नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वाजला 10:30 खूपच उशीर झाला आज. असो काय हरकत नाही, लवकर येऊन तरी काय करणार. थंडी पाण्याचं उगाच आजारी पडण्यापेक्षा थोडं उशीर आलेलं बरं. मात्र झालं रे, वय झालं तर जमत नाही काम करणं. आजचा वर्षाचा शेवटचा दिवस. आजचं एक छोटंसं मोटिवेशनल व्हिडिओ सांगतो तुम्हाला 1-2 मिनिटात. आय डोंट नो 1-2 मिनिटं सांगून येईल का वेळ लागेल. तर बरेच जण म्हणतात रिक्षाला धंदा आहे का नाही, तर भरपूर धंदा आहे करण्यावर आहे. तुम्हाला माहिती आहे आपले जुने व्हिडिओ उकळून करला असेल तर तुम्हाला सगळं माहिती आहे किती कमवू शकतो, किती नाही. दुसरा 2-2 हजार सुद्धा होतात ते करण्यावर आहे. तर 2,000 भरपूर झाले, आपण 1,000 रुपये मानूया, जे की आपण सध्याच्या घडीला करतो. 1,000 रुपये सगळं जाऊन कधी CNG काढतो कधी नाही काढत, पण 1,000 रुपये होतं सगळं जाऊन. जुने व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळू शकतो. जुने म्हणजे मागच्या महिन्यातले जे लांब नाही. आणि आता तर मीटरने चालू झालं आहे, त्यामुळे काय विषय नाही आहे. तर तुम्हाला जर रिक्षा घ्यायची असेल तर बिंदास घ्या, पण कोणी घ्यायची कोणी नाही हे मी ऑलरेडी सांगितले. तरी पुन्हा एकदा सांगतो, जे जॉबला असतील त्यांनी घेऊ नका एक्स्ट्रा इन्कमसाठी. कारण जे फुल टाईम करणार आहेत त्यांनीच घ्या. गरीब लोकांनी उगाच काही जण IT मध्ये असतात, सरकारी जॉबला असतात, त्या लोकांनी प्लीज घेऊ नका. घ्यायचं असेल तर तुमचं तुम्ही फेऱ्या मारा कुठंतरी घेऊन, पण भाडं नका मारू. कारण तुमच्यामुळे जे गरीब माणूस आहे, ज्याला खरंच त्याच्यावर त्याचं घर चालणार आहे, फुल टाईम करणार आहे, तुमच्यामुळे त्याचं नुकसान होतं आहे. त्यामुळे प्लीज कृपा करून सरकारी जॉबवाले, जे प्रायव्हेट जॉबवाले, जे IT इंडस्ट्रीत MIDCत आहेत, तेव्हा काय आहेच तर MIDCत गरीब ते घेऊ शकतात. पण जे नाही लाख पगार आहे, पण तो बी भाई रिक्षा घेतो तो का तर टाईमपासमध्ये. कोण रिक्षा घेतो, कोण कॅब घेते, टाईमपासमध्ये घेतात. आणि टाईमपासमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी असतात त्या दिवशी 5-5 हजार धंदा करतात कॅबवर आणि रिक्षावर करणारे 3-3 करतात. हे इंस्टावर व्हिडिओ आलेले विथ प्रूफ. मी हैराण झालो, म्हटलं बाईचा खतरनाक विषय. त्यामुळं त्या लोकांनी घेऊ नये आणि कोणी घ्यावं तर गरीब लोकांनी घ्यावं, ज्याचं फुल टाईम डिपेंड ह्याच्यावरच घर चालतं, त्यांनी घ्यावं. आणि त्यांनी करावं आणि सकाळी 4ला यावं, सकाळी 4 ते दुपारी 12पर्यंत करावं. म्हणजे जेवून झोपावं, थोडं 4-5ला परत उठावं, 4-5ला येऊन परत रात्री 9-10 वाजेपर्यंत करावं. एवढं जरी केलं ना, 4 ते 12 रात्री, सकाळी 4 ते 12, रात्री 4 ते 12 संध्याकाळी, समजून घ्या. तर 2-1 हजार कुठं नाही गेले. तर मी 1,000 रुपये दरा म्हणतोय. तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे, 2025 आज संपणार आहे. तर एक छोटासा मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचा होता म्हणून बनवला. आणि मग एक रिक्षावाला मिनिमम सगळं जाऊन किती कमवू शकतो तो महिन्याला? 30-1 हजार कमवू शकतो. वर्षाचे किती झाले तुम्ही ठरवा. जे की आता मी पहिलं झोमॅटो करायचं, मी वर्षाचं बघितलं तर 1,00,000-2 लाख रुपये डॉक्युमेंट पाणी, इथं डबल टिबल कमवू शकतो. तर अजून जास्त कमवू शकतो. पहिले जेव्हा सुरुवात केली ती ना, रिक्षा घेतली तेव्हा तर 2 महिन्याला लाख रुपये कमायचे. किती? 2 महिन्याला लाख रुपये, 50,000 सगळे जाऊन 50,000 रुपये राहायचे, जे की खूप मोठी गोष्ट आहे. 2 महिन्यात जर 1 लाख रुपये होत असेल, महिन्याला 50,000, 2 महिन्याला 1 लाख रुपये. आता थोडं कठीण आहे, पण हार्डवर्क केलं तर होते बाई. मी जेव्हा नवीन आलं तर तेव्हा जोमात होतं. माझ्या अगोदरच्या अजून जोमात होते. मी जेव्हा आलो तेव्हा 3 वर्षापूर्वी ह्या महिन्यात ते नोव्हेंबरला घेतलेली आपण, नोव्हेंबरला दूर आपण दिवाळीला घेतलेली. मग ते ह्या 2 महिन्यापूर्वी जी दिवाळी गेली त्याला 3 वर्ष कंप्लीट झाले. 3 वर्ष कंप्लीट झाले आपल्या ऑटो इंडस्ट्रीमध्ये. त्याच्या अगोदर आपण झोमॅटो करत होतो. झोमॅटोमध्ये आहे धंदा, नाही असं नाही, पण खूप कमी आहे. आणि आता असं आहे की आपण नाही त्यात करत आणि आता रिक्षामध्ये करतो. पण सांगायचं असं आहे की असं नाही म्हणत की झोमॅटो धंदा नाही आहे, पण खूप कमी आहे. पण जर तुम्हाला एक पाऊल पुढं जायचं असेल तर रिक्षाकडे यावं लागेल. आणि बाकी तुमची इच्छा, कारण झोमॅटोमध्ये एक लिमिट आहे. ह्यात लिमिट नाही, ह्यात अनलिमिटेड कितीही पैसा कमवू शकता तुम्ही दिवसाला 1,000 बी कमवू शकता, 3,000 बी, 5,000 बी. माझं हायेस्ट अमाऊंट ह्याच्यात हे की रिक्षामध्ये 5,000 रुपये कमवलेत मी. एकदा फुल जोमत होतो, फुल 4 वाजता आलतो नाही का, 4 वाजता आलतो. सुरुवातीची गोष्ट आहे. 10 वाजेपर्यंत 1,000, 12 वाजेपर्यंत 2,000, नंतर 3, जेवलं 12 वाजता 3, 4, 5, संध्याकाळी 6ला घरी झपूक काम झालं त्या दिवशी. ते एखाद्या दिवशी होतं, साहजिक आहे, असं नाही की रोज होतं. पण नॉर्मली मी पहिले 3-3.5 कमवायचो. मग त्यात CNG दोनदा भरायला लावायची. मला नवीन होतो, कळत नव्हती CNG कुठं जायची. कॉक चालू ठेवायचं, बंद ठेवायचं, रात्री भरून ठेवायचं, एखादी कांडी उडायची. हळूहळू सवय लागली, कळायला लागलं.
त्यामुळं मी सांगेन की तुम्हाला रात्री CNG भरू नका, सकाळी CNG भरून कामाला धंद्याला सुरुवात करा. आणि मग त्यासाठी सकाळी लवकर येत चला. आणि सकाळी तुम्ही 3:30-4 वाजता जर आलं नाईटची CNG पंपावर असाल तर तुम्हाला 5 मिनिटात लगेच CNG भरून लगेच मोकळा. CNG संपूस्तोपर्यंत काम करा. CNG जाऊन तुम्हाला 2,000 रुपये उरतील. CNG संपूस्तोपर्यंत काम केलं की गाडी लावून टाका आणि उद्या सकाळी परत काढा 4 वाजता, परत CNG भरा. CNG संपूस्तोपर्यंत काम करा. CNG संपूस्तोपर्यंत आरामशीर 2-2.5चा धंदा होतो. जोपर्यंत संपत नाही CNG तोपर्यंत घरी जायचं नाही. आणि जिथं ड्रॉप करसाल तिथंच नियर बाय सोसायटी बघून थांबा, किंवा सोसायटीला ड्रॉप करसाल तिथं थांबा. कुठनं ना कुठनं भेटेल. 10-10 मिनिटाला लोकेशन चेंज करतो बा. फुलाची पाकळी कुठनं ना कुठनं काय ना काय भेटेल ती ऑर्डर मारा. कॅन्सल करू नका, म्हणजे तुमचं ॲक्सेप्टेशन रेशो वाढेल. जिथं आपण महिन्याला ₹1,00,000 2 महिन्याला ₹1,00,000 कमवायचो, आता तिथं निम्म झालेले. कारण मनकेचा गॅप आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे. नाहीतर आज बी ₹1,00,000 होऊ शकतात महिन्याला, आज बी 50,000 होऊ शकतात. इंस्टाग्रामला लोक व्हिडिओ बनवून टाकतात आणि असं काही लोक म्हणतात ते फ्रॉड आहे, चुकीचं आहे, एवढा धंदा होत नाही. मला माहिती आहे, मी केलं आहे, आज बी होते. मी आत्ता मागचे 2 महिन्यापूर्वी केलेले, पण आत्ता 2-3 महिन्याला तुम्हाला माहिती आहे त्रास होतो, त्यामुळं कमी केलं धंदा. एकदम मनकाट नीट झालं ना भाई, बादच्या परत बाजारात उतरणार आहे, परत 50,000 टार्गेट. 2 महिन्यात ₹1,00,000 कमवून दाखवून मी तुम्हाला. त्यामुळं कनेक्ट राहा आपल्यासोबत आणि भविष्यात बघा आपले व्हिडिओ. तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, 2 महिन्यात ₹1,00,000 बनवून दाखवून मी, सगळं जाऊन, बरं का, सगळं जाऊन. शब्द आहे आपला, बघत राहा. बाकी ह्यापेक्षा अजून जास्त मोटिवेट काय करू. आता डायरेक्ट दुपारी टेक घेईन, कारण 6-6.5 मिनटाचा टेक झाला आहे. तर भेटूया. आता जस्ट चालू केलेले आहेत 6 मिनटं 7 मिनटं झाले. 10 वाजून 36 मिनटं झाले. पहिले सांगितलं 10:30 वाजता. हां, 10 वाजून 36 मिनटं झाले. तर बघूया पहिली ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकरात लवकर पडेल मोठी, जेणेकरून 1000 करून घरी 1000 जास्त करायची अपेक्षाच नाही. काल मला वाटतं सांगितलं असेल अमाऊंट किती झाली किती नाही, 1100-1150 रुपये झाले काहीतरी, जे की आपल्याला 1,500 करायचे होते. पण दुपारचे 3-4 तास वाया गेले आणि संध्याकाळी आपण घराकडे मारत आलो. जर नंतर किती वाजता 6 का 7 वाजता आलो आपण, जर 7 नंतर ना अजून थोडा वेळ जर केला असतं 9-10 वाजेपर्यंत, अजून 200-300 केले असते. जर झाले असते 1500, 10 वाजेपर्यंत केले असते, मग 2,000 रुपये गेले असते. कारण 6-7 नंतर ना धंदा खूप असतो, रात्री 10-11 वाजेपर्यंत. तर करणाऱ्यावर आहे आणि आपल्याला माहिती कुठं ऑर्डर असतात कुठं नाही, त्यामुळं एक्सपिरियन्स बोलतो, बाकी काय नाही. उगाच कोणी एवढं बडबड करत नाही. 7.5-8 मिनटं एक्सपिरियन्स बोलतो, बाकी तुमची इच्छा. तर परत पुन्हा सांगेन, रिक्षा त्यांनीच घ्या ज्याला खरंच गरज आहे कामाची. ज्याला कामाची गरज नाही त्यांनी घेऊ नका. उगाच धंदा ह्यात आहे नाही असं नाही. पण काही लोक अशी की दिवसाला 3-4 हजार कमवतात, त्यांच्यासाठी 1-2 हजार काहीच नाही. त्यामुळे तुम्ही घेऊ नका. हे त्यांच्यासाठी जे दिवसाला 200-300 कमवतात, तुम्हाला 300वरनं मी 1000ला नेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं त्यांनी घ्या, बाकीच्यांनी नका घेऊ. बाकी बस एवढंच बोलू शकतो. 8 मिनिटाचा टेक झाला. भेटूया डायरेक्ट दुपारी जेवणाच्या वेळेस, बघूया किती होतं किती नाही. चला मित्रांनो, आपण आत्ता आलो सिम्बॉयसिस विमाननगरच्या इकडं. ABCला होतो आपण, ABC बुक स्टॉलच्या इकडं. तिथं एकाला ड्रॉप केला आणि एक मॅडमची ऑर्डर पडली ओलाला. तर ते 5 मिनटं थांबवले त्यांनी, येते म्हणून. आणि आल्यावर सांगितलं त्यांना मी मीटर नाही की, ते म्हणले नाही मीटर नाही, रोज असं म्हणलं. कालपासून चालू झाले. नाही म्हणले, राहू दे म्हणले, मी कॅन्सल करते म्हणजे. ठीक आहे म्हटलं, करू शकतं म्हणलं. एवढं सांगून मी समजत नसेल एखाद्याला, आपण काय उगाच आपले एफर्ट्स कष्ट का वाया घालवायचे. तर ठीक आहे म्हटलं, तुमची इच्छा म्हटलं. आणि कॅन्सल केलं. लगेच तिथनं मी लेनमधनं बाहेर आलो की बुक स्टॉल पाशीच अजून एक जण कस्टमर होता. अजून तो स्वतःहून विचारला, म्हणला विमाननगर, म्हणला देव भाऊ. चला 190ची ऑर्डर गेली. 10 किलोमीटर होतं, 170 रुपये आले. म्हणलं देवच पावलं, अजून काय पाहिजे भाई साहेब. ते खूप चांगली गोष्ट आहे. बघितलं मुद्दामून हा किस्सा सांगू वाटला, कारण एक ऑर्डर गेली तर गेली. आता ती 190ची ऑर्डर होती बरं का, आणि 13 किलोमीटर होती का ती, 12.5-13 किलोमीटर होती. 13 किलोमीटरला 190 कुठून जुळतं कुठून मला हेच का नाही. त्यापेक्षा हे परवडलं ना. मीटर प्रमाणे आलो, 10 किलोमीटरचे झाले 170, संपला विषय. नो ट्रॅफिक, नो काय. जर ट्रॅफिक लागलं असते 1-2 रुपये वाढले असते. पण ठीक आहे, नाही लागलं. उलट आम्हाला तर असं वाटतं की नाही लागावं. आम्हाला तर असं काम करायचं की झटपट पटापट आला, पिकअप ड्रॉप नेक्स्ट ऑर्डर. एक जण भेटला डायरेक्ट मुळशी तालुका मुळशीवरनं परत पिकअप आणि इकडं लगेच पुण्याच्या स्टेशनवर ड्रॉप. 2,000 रुपये ओके मिळते. ओके, आपलं असं झटपट पटापट काम पाहिजे. असं नको की ये लो OTP लो, ऐसा कैसे होता है, पहिले तो ऐसा नहीं था वैसा नहीं था. राहू दे भाई, तुझ्याकडं तुझं
आता मीटरप्रमाणेच झाले. सगळ्यांनी निर्णय घेतलाय सोशल मीडियावर. आता तुम्ही कोणी काही बोला, काही नाही फरक पडत आपल्याला. एक ऑर्डर गेली तरी काही फरक पडत नाही. दुसरा कस्टमर स्वतःहून चालू देतो. बाप्पाच्या दारात होता भाऊ, देवाने बघितला हा कष्ट करणारा मुलगा आहे. स्वतःहून देवाने दुसरा कस्टमर स्वतःहून आणून दिला मला. भले 20 रुपये कमी पण स्वतःने आणून दिला ना. मग सांगायची मुद्दा हाच आहे की तुम्ही तुमचं 100% द्या, कष्ट करत राहा आणि ऑफिशियली काम करा, मीटरने काम करा. बाकी देव आहे बघतोय. चला पुढचं बघूया आता काय होतं काय नाही. बघूया आता विमाननगरनं ऑर्डर पडते नाही पडते. चला लाईट्स प्लीज. थँक्यू सो मच. तर मित्रांनो वाजलेत किती ते सांगतो 8:26 झाले. तर बघू शकता आणि फार पडला आहे. आज बी उशीर झाला. हेच कालसारखंच झालं. लांब गेलो, रिटर्नला ऑर्डर पडलेली नाही. पण येता येता मला वाटतं कुठली ऑर्डर पडलेली, मला ओलाची ऑर्डर पडली मीटरने नेलं तर, जे की 34-35 रुपयाचा फरक काढतं. खूप चांगली गोष्ट आहे. मी आजकाल फंबल व्हायला लागलेले. तर काळेवाडीला गेलतो आणि तिकडनं बराच वेळ झाला बसलो, रील बघत बसलो. रीलच्या नादात अर्धा एक तास कसा गेलं कळलंच नाही. ऑर्डर पडत होते बरं का, पण हाताला नव्हते लागत. आणि काय ऑर्डर तर घरापाशी पडत होते, पण असं बुंग गुप. अरे ब्लँक ते म्हणतात ना, ब्लॅक पट्टी संपू देते, ब्लॉक पट्टी संपतच्या अगोदर गुलगार म्हणजे नेपोटिझम. इथं सबचल दिसत होतं नेपोटिझम. आणि ऑपोजिट डायरेक्शनची ऑर्डर पडत होती, ती थांबत होती. पण आपल्याला तिकडे नव्हतं जायचं, कारण तेव्हा वाजले 4 काहीतरी. 5-6ला तिकडे जाणार, 7, 8, 9, 10, 11, 12 नको रे बाबा. उगाच एवढा उशीर नाही जमत आपल्याला. ऑलरेडी उशीर झाला आहे. तिकडनं बऱ्याच वेळ थांबल्यानंतर पुढे गेलो. मग एक ऑर्डर पडली, कुठली पडली आठवण आहे. मारत आपण आलो ह्याला आलतो कल्याणी नगरला. हां वडगाव शिरीची ऑर्डर पडली. एकच ऑर्डर पडली वडगाव शिरीवरून आपण मग तेच नाही पडली म्हणून आलो. मग पुढं आल्यावर लय वेळ थांबलो IT इंडस्ट्रीपाशी एरवड्यातल्या. पण नाही पडली. जाऊ दे म्हटलं, आता नशिबात नसेल तर म्हटलं काय करणार नाही का. मग गेलो पुढं, पण नशीब स्वतःहून चालू ना म्हटलं बिबेडी. म्हटलं देवा चला बसा, देव पावलं म्हटलं. आणि सोडलं पुढे त्यांना निमंत्रण रेस्टॉरंटचे येतं, जे की आपल्याला माहितीच आहे. 5 वर्ष गेलेत आपली तिथं. बिबेडी एरियात स्वारगेटच्या कात्रजमधले कुठले हॉटेल सांगा आपल्याला, लगेच सोडतो आपण तिथं. पाठ झालेला आपला मॅप सगळं इथला. 5 वर्ष आपण इथं काम केले. स्वारगेट कात्रज एवढं नियर बाय नाही का घरा आसपास. तर त्यांना लगेच सोडलं मी. आणि मला माहिती होतं कुठलं ट्रॅफिक होतं कुठलं नाही, त्यामुळे त्यांना बरोबर झटपट पटापट सोडलं. ते मी जाताना थँक्यू म्हटलं. खूप पटकन आणलं असं तसं. आणि लाईट्स खूप चांगले लाईट्स लावलेल्या. आणि मिलिटरी एरियामधून आलो कॅम्पस साईडनं, त्यामुळं नाही का तिकडं लाईट्स नाही. मिलिटरीच्या लोकांनाच लाईट्स प्रोव्हाइड नाही करत. आपल्यासारखं कॉमन मॅनला आपण काय विचार करावं माणसाने, जाऊ दे. तर त्यांना सोडलं, थँक्यू बोलले ते. यांचे झाले मीटरवर 222. म्हटलं देवच पावलं, मग बघितलं बी नव्हतं. त्यांनी 200 तेच म्हटलं 222 झाले. म्हणजे ठीक आहे कर म्हणलं, बघतो हा खरंच झाले. म्हणजे झाले नशीब आपलं. आणि मग तिथून लगेच निमंत्रण सोडले की लगेच पुढं जय भवानी हॉटेलपाशी मॅडम थांबलेल्या. ते म्हणल्या धनकोडे लास्ट बस स्टॉप. आता जस्ट लास्ट बस स्टॉपला सोडले ना, आता पार्किंगकडे गेलो. म्हटलं भाई चाहिए अजून. तर टोटल आज आपल्याला 1450 का 51 रुपये, 50 जरा अजून 50 केलं तर 1500 होतील. म्हणजे कालचं जे टार्गेट होतं ते आज कंप्लीट होतं मित्रांनो. बघितलं म्हणजे केलं तर होते, करणार पाहिजे. 31st आज लोक हिंडतात तिकडे हॉटेलला बिटेलला जातात, त्यामुळे होऊ शकतं. पण आपल्याला बी घरदार आहे. आपण काय हिंडफेर काशीगाव काय बाहेर ना आलेलं नाही आहे की दिवस रात्र रिक्षा करायला. त्यामुळं ठीक आहे, जेवढं झालं तेवढं समाधानी. आपण तर 1000ची अपेक्षा केली ती, पण जास्तच झाली, जी की खूप चांगली गोष्ट आहे. जे कालचं टार्गेट आज कंप्लीट झालं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कालचं तर आजचं उद्या चालतं, काय विषय नाही. पण 1000 रुपये पर डे हेच खूप महत्त्वाचे. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला शुभरात्री, बाय.